नमस्कार. मुंबई महानगरपालिकेच्या समस्त कामगार कर्मचारी अधिकाऱ्यांना 1969 सालापासून वैद्यकीय उपचारार्थ मदत करण्याची किंवा वैद्यकीय उपचाराची प्रतिपूर्ती करण्याची प्रथा आहे. गेल्या अनेक वर्षापासून त्यामध्ये वारंवार वाढ होत गेली. सुरुवातीला 5,000, 10,000, 20,000, 45,000, 1,00,000 आणि त्यानंतर 5,00,000 अशा प्रकारे सुरुवातीला वैद्यकीय मदत आणि त्यानंतर वैद्यकीय गटविमा योजना या मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आली. अतिशय चांगली असणारी गटविमा योजना 2 वर्ष चालली आणि अचानक 1 ऑगस्ट 2017 पासून ती देणं बंद केलं. दी म्युनिसिपल युनियनचा नुकताच जन्म झालेला होता. परंतु कर्मचाऱ्यांशी असणारी नाळ, कर्मचाऱ्यांचं हित कशात आहे लक्षात घेऊन काम करणारी संघटना, आपण या अनुषंगानं महापालिका प्रशासन असेल किंबहुना औद्योगिक न्यायालयामध्ये आपण दाद मागितली आणि ही जी गेल्या अनेक वर्षापासून जी काही प्रथा आहे, जी परंपरा आहे ती पुढे चालू राहावी आणि या महापालिकेच्या समस्त कामगार कर्मचारी अधिकाऱ्यांना गटविमा योजनाच मिळाली पाहिजे याकरता आपण केस दाखल केली. मला सांगायला आनंद वाटेल की अतिशय योग्य पद्धतीने ही भूमिका मांडल्यामुळे माननीय औद्योगिक न्यायालयानं महापालिका प्रशासनानं हा जो बंद करण्याचा निर्णय घेतला होता त्याच्या विरोधात निकाल दिला. दुर्दैवानं समन्वय समिती आणि त्यामध्ये असणाऱ्या कामगार संघटनांनी या 5 लाखाच्या गट विम्याला विरोध केला आणि 2 लाख आणि त्यानंतर 15,000 किती चांगले आहेत हे सांगण्यासाठी औद्योगिक न्यायालयात येऊन आपली बाजू मांडली. आपली संघटना कायम ठाम राहिली की आपल्या महापालिकेच्या कामगार कर्मचारी अधिकाऱ्यांना गटविमा योजनाच लागू व्हायला पाहिजे. याच्यामध्ये जी असणारी सत्यता आपल्यासमोर मी अतिशय विनम्रपणे मांडू इच्छितो. गटविमा योजना लागू करताना कर्मचाऱ्यांची वय पाहिलं गेलं नाही. सर्वांच्याच पगारातून 200 रुपये कापून घेतले जात होते आणि सर्वच कामगार कर्मचारी अधिकाऱ्यांना 5 लाखाची वैद्यकीय गटविमा योजना होती. सदर योजनेमध्ये पती पत्नी आणि 2 मुलं यांचा समावेश होता. किंबहुना भारतभर 4,000 हॉस्पिटलपैकी कुठल्याही हॉस्पिटलमध्ये जाऊन आपण उपचार घेऊ शकत होता. या गटविमा योजनेचा आपण सभासद झालात तर दुसऱ्या दिवसापासून जर दुर्दैवानं कोणी आजारी पडला, स्वतः कर्मचारी किंवा त्याचे कुटुंबीय, तर त्यांना या योजनेचा लाभ मिळत होता. एवढंच नव्हे तर 1/4/2011 पासून जे कर्मचारी सेवानिवृत्त झालेले होते अथवा भविष्यात सेवानिवृत्त होणार होते, या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा देखील या गटविमा योजनेमध्ये समावेश होता आणि हीच गटविमा योजना पुढे चालू राहावी याच्यामध्ये ती 5 लाखाचं कवच जे होतं ते 10 लाख करण्यात यावं आणि त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या आईवडिलांचा किंवा सासू सासऱ्यांचा समावेश करण्यात यावा ही भूमिका घेऊन आपण प्रयत्नशील होतो. परंतु सर्व कामगार संघटनांनी दी म्युनिसिपल युनियन सोडली तर इतर कामगार संघटनांनी जे समन्वय समितीचे भाग आहेत यांनी गटविमा योजनेऐवजी 15,000ची वैयक्तिक विमा पॉलिसी प्रशासनाचे हात मिळवणी करून मान्य केली. याचा परिणाम असा झाला की या 15,000मध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याने स्वतःची गटविमा योजना घ्यावी. परंतु गटविमा योजना नाही तर वैयक्तिक विमा पॉलिसी असल्यामुळे प्रत्येकाच्या वयानुसार त्या योजनेचा प्रीमियम ठरला जातो आणि कोणालाही 15,000मध्ये 5 लाखाची विमा पॉलिसी मिळाली नाही. त्याच्यामुळं खूप अन्यायकारक ही बाब घडली. आपली संघटना मात्र सातत्यानं महापालिका कर्मचाऱ्यांना गटविमा योजनाच मिळाली पाहिजे यासाठी आपण प्रयत्नशील आहे. नुकतंच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मुंबई महानगरपालिकेच्या समस्त कामगार कर्मचारी अधिकाऱ्यांना पुन्हा गटविमा योजना देण्याची घोषणा केलेली आहे आणि गेल्या 2 दिवसापूर्वीच त्या अनुषंगाने परिपत्रक निघून सर्व कर्मचाऱ्यांकडून कौटुंबिक माहिती जमा करण्याचं काम सुरू आहे. मला आनंद आहे की मुंबई महानगरपालिका प्रथम ज्या घडलेल्या बाबीप्रमाणेच कर्मचाऱ्यांना गटविमा योजना लागू करू मागते. हे करत असताना आपण महापालिका प्रशासनाकडे विनंती करत आहोत
की ही गटविमा 5 लाखाची न राहता किमान ती 10 लाख करण्यात यावी आणि त्याच्यामध्ये नवरा, बायको, 2 मुलं, सासू सासरे किंवा आई वडील यांचा समावेश करण्यात यावा आणि अशा प्रकारची गटविमा योजना कधीही पुढे बंद पडणार नाही. या अनुषंगानं आवश्यक ते सर्व सोपस्कार कायदेशीर बाबी पूर्ण करून त्या अनुषंगानं करार करून ही योजना अंमलात आणावी. अथवा जे कर्मचारी त्यांच्या वयानुसार विमा पॉलिसी घेतील तिथे आम्ही असं त्यांना सांगतोय की जो कामगार आहे, कर्मचारी आहे किंवा अधिकारी आहे, त्यांच्या आज असणाऱ्या मूळ पगाराच्या 25 पट किंवा किमान 10 लाख, मॅक्झिमम किती असू शकतो, एवढ्या रकमेचं प्रीमियम प्रशासनानं संबंधित कर्मचाऱ्यांना द्यावा. किंबहुना ते मिळवणं हा कामगार, कर्मचारी, अधिकाऱ्यांचा मूलभूत अधिकार आहे आणि त्या अनुषंगानं आपण सगळ्यांनी कामकाज करावं. आपण संघटनेच्या पाठीमागे प्रखरशानं, ताकदीनं उभं राहावं आणि याकरता आपल्याला ग्रुप इन्शुरन्स स्कीम किंवा कर्मचाऱ्यांच्या वयोमानानुसार कधी न बंद पडणारी वैद्यकीय योजना लागू करण्याकरता आपण सर्वांनी दी म्युनिसिपल युनियनचे सभासद फॉर्म 70 क्रमांकचे फॉर्म भरून संघटनेची ताकद मजबूत करा, असे मी सगळ्यांना कळकळीचं आवाहन करतोय. आणि येणाऱ्या काळात ही गटविमा योजना अतिशय उत्तमपणे आपण मिळवून घेऊ, यात तीळ मात्र शंका असणार नाही. त्याकरता आवश्यक सर्व बाबींचा पाठपुरावा संघटना करील असं मी आपणास अभिवचन देतो आणि इथंच थांबतो. आपण सर्वांनी संघटनेचे मोठ्या प्रमाणात सभासद व्हा. धन्यवाद.